हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजपासून 4 दिवस आम्ही जळगावला जातो आहे. तर सगळ्यात मोठा प्रश्न होता की लिट्टूला कुठे ठेवायचा. लास्ट टाईम जेव्हा तिला डे केअरमध्ये ठेवलेलं 3-4 तासासाठी की ट्रायल म्हणून बाबा राहते की नाही, सो तिला जेव्हा घरी आणलं खूप शांत झालेली. तर सगळ्यात बेस्ट प्लेस होती ती होती माझ्या आईचं घर. सो तिला आम्ही सकाळी सकाळी माझ्या मम्मीच्या घरी सोडायला निघालो आहे. सो तिथे ती खूप छान राहील बिकॉज माझ्याकडे म्हणजे माझ्या मम्मीच्याकडे आमच्याकडे एक डॉग होता फॉर 20 इयर्स. सो त्यांच्यापेक्षा चांगलं लिट्टूला कोणी सांभाळेल या जगामध्ये असं होणारच नाही. सो आम्ही तिला घेऊन चाललो आहे चेंबूरला. तिला ड्रॉप करू आणि पुन्हा घरी येऊन तयारी करून आम्ही एअरपोर्टच्या दिशेने निघालो. सो आम्हाला यावेळेस T1 मिळाले म्हणजे टर्मिनल 1. मुंबईमध्ये 2 एअरपोर्ट आहेत, एक आहे डोमेस्टिक आणि एक आहे इंटरनॅशनल. सो आम्ही डोमेस्टिकने निघालो. नेहमी इंटरनॅशनलने ट्रॅव्हल करतो, पण डोमेस्टिक पण खूप सुंदर आहे. म्हणजे फार कमी वेळा ट्रॅव्हल केलं आहे मी, पण बघा ना, छोटंसं आहे पण क्लीन आणि बरेच ब्रँड आहेत तिकडे. सो गेल्यानंतर असं प्रसन्न वाटलं की अरे वा, चला जर्नीची स्टार्ट एकदम छान झाली. सो मूड पण फ्रेश झाला आणि मजा आली. सो मला तर कुठल्याही एअरपोर्टला न्या, खूप खुश असते बिकॉज मला खरंच पर्सनली खूप आवडतात एअरपोर्ट. सो मजा. बट तिथे गेल्यावर कळालं की फ्लाईट 3 ते 4 तास डिले होतं. सो काय करणार, टाईमपास, फिरा इकडे तिकडे. मग मी, देव, मॉम एअरपोर्ट एक्सप्लोअर करत राहिलो. नेहमी T2ने फ्लाय करतो, T1 बघून घेऊया कसं आहे. तर चांगलं आहे, खूप ब्रँड्स आहेत तिकडे. चिल प्लेस आहे खरं. खूप लोकही नसतात बिकॉज मोस्टली फ्लाईट T2ने उडतात. मग भूक लागली. फिरत फिरत आम्ही गेलो फूड कोर्टमध्ये. छोटासाच फूड कोर्ट आहे, बट तिथे ना आपलं अडानीचं लाऊंज पण आहे. लाऊंज इन द सेन्स तिकडे तुमचं क्रेडिट कार्ड हवं. त्या क्रेडिट कार्डमधनं ₹1 डेबिट होतो आणि तुम्हाला लाऊंज ॲक्सेस मिळतो. सो भरपेट तिकडे जेवून तुम्ही चिल मारू शकता एअरपोर्टवर. बिझनेस कार्ड पण चालतं. माझं बिझनेस कार्ड आहे म्हणून माझं डेबिट कार्ड पण चालतं. सो येस, फिरलो आणि एक्सप्लोअर करत करत थोडासा टाईमपास केला आणि मग अनाऊन्समेंट झाली की बोर्डिंग चालू झाली. तर चला, प्लेनच्या दिशेने निघालो. सो खूप कंटाळा आलेला एवढ्या वेळ वेट करून, पण फायनली प्लेनमध्ये आम्ही बसलो. बाबांनी आणि आईने खूप छान अरेंजमेंट केली होती, त्यामुळे एका रोमध्ये आम्हाला तिकीटं मिळाली. आणि हे प्लेन तर बघा केवढं छोटंसं आहे. खूप लोक म्हणजे करतात तिथेही फ्लाय, बट ते छोटंसं कार्टूनमधलं कसं फ्लाईट असतं तसं फ्लाईट होतं, निमुळतं आणि 2च रो होते. सो त्याला मी म्हणजे शूट करत करत म्हटलं बाहेर बघूया काय आहे. तर आमचं प्लेन स्टार्ट झालं होतं आणि आम्ही फायनली फ्लाय केलं. सो बाहेर बघते तर ढगांची गादी होती आणि हे माझं खूप फेवरेट असं दृश्य आहे. एवढी मजा येते ना, मी पूर्ण वेळ बाहेरच बघत असते. आणि कोणाबरोबरही मी फ्लाय करू, माझ्या फ्रेंड्सबरोबर करू किंवा देवबरोबर करू किंवा घरच्यांबरोबर करू, मी नेहमी विंडो सीटला बसते, कारण का मला हे बघायचं असतं. असं वाटतं ना, म्हणजे जर मी अजून छोटी असते तर नक्कीच मी म्हणाले असते की मला उतरू द्या याच्यावर. लहान मुलांचं असतं ना असं, की ढगांची गादी, कापसासारखे ढग कसे असतील याच्यावर जर खेळलो तर कसं वाटेल. सो तीच एक फिलिंग असते एव्हरी टाईम. सो इट वॉज सो नाईस. असं करत करत आम्ही 1-1.5 तासामध्ये जळगावला आणि लँडिंग स्टार्ट झाली. लँडिंग एवढी हार्श होती ना की विचारू नका. बट एनिवेज उतरलं तर बघतो तर काय, एवढं छोटंसं एअरपोर्ट, एका हॉल एवढं. आम्ही बेल्ट शोधत होतो, बट तिकडे अशी सिस्टमच नाही आहे. तुम्हाला बॅग्स ज्या आहेत ना त्या एका बसने येतात आणि या रूमच्या बाहेर त्या बॅग्स ठेवतात. मग आपण आपल्या आपल्या बॅग्स जाऊन घ्यायच्या. व्हेरी इझी, म्हणजे काही टेन्शनच नाही. बघा ना, आता मी ह्या ज्या दरवाज्यातनं बाहेर गेले ना, त्याच्यात बाहेर प्लेन्स आहेत. म्हणजे जा जळगावला, उतरा खाली आणि जस्ट या एअरपोर्टच्या छोट्याशा रूममध्ये एंटर करा. तिकडेच तुमच्या बॅग्स येतील, बॅग्स घ्या आणि तुमच्या प्रवासाला चालू करा.
बघतो तर काय, रूममध्ये पोहोचलो, आय मीन हॉटेलमध्ये पोहोचलो आणि बघतो तर एवढं सुंदर हॉटेल होतं. जेवढा काही थकवा होता दिवसभराचा ना, तो त्या हॉटेलला बघूनच गेला. छान म्युझिक स्टार्ट होतं. जळगावसारख्या शहरामध्ये एवढं सुंदर हॉटेल असणं म्हणजे मी तर म्हणेन आमचं भाग्यच होतं. कारण का मला म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीला स्टे खूप चांगला हवा. जर स्टे चांगला असेल ना तर तुमचा मूड पण चांगला राहतो. सो त्या दिवशी होती नीनाची एंगेजमेंट. काय करणार, प्लेन लेट झाल्यामुळे आम्हाला एंगेजमेंट नाही अटेंड करता आली. पण सगळीच जण आतुरतेने वाट बघत होती. ही मॉम साईडची फॅमिली आहे, देवच्या मॉम साईडची. आणि एवढी प्रेमळ लोकं आहेत ना की विचारूच नका. मला कधी वाटतच नाही की मी माझी फॅमिली सोडून दुसऱ्या कुठल्या फॅमिलीत आली आहे. मला जसं हवं आहे ना, खूप हसायला, खूप मजा करायला, तसेच आहात तुम्ही आणि खूप प्रेमळ आहात. दुसरा दिवस होता नीनाच्या लग्नाचा. मराठमोळा लूक नाही केला तर काय केलं. सो अशी मी तयार झाले. थोडे बहुत फोटो सेशन झाले आमचे, म्हणजे हॉटेलच्या इथे. आणि आम्ही लग्नात पोहोचलो. स्टेजवर बघतोय तर काय, नीनाचं लिटरली ना लक्ष होतं की मी शूट करते. तुम्ही बघाल आता, तिचं लक्ष गेला गेला तिने ना हाय केलं बघा. हाऊ स्वीट. नीना, तू खूप सुंदर दिसत होतीस. अगदी अगदी अशी छोट्या मुलीसारखी आणि अगदी एका बाहुलीसारखी. खूप छान वाटलं. लग्न सोहळा खूप छान पार पडला. आम्ही बघा सगळे किती खुश आहोत. नीना, खूप गोड दिसते आहे सगळं. तुम्हा दोघांना आमच्या फॅमिलीकडनं खूप 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 शुभेच्छा. असेच आनंदी राहा अँड गॉड ब्लेस यू. वर आलो तर बघतोय तर हे बघा, प्रॅक्टिस. असंच टाईमपास की बाबा चला रील बनवूया. आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला वाटेल की मावश्या आहेत किंवा यंग. अरे ह्या ज्या मेडला उभ्या आहेत ना, ग्रीन कलरची साडी घालून, ती तर आजी आहे देवची. उत्साह बघा. खूप मजा करणारी लोक आहेत. लव्ह यू ऑल, सिरियसली लव्ह यू. हा जो त्यांचा व्हिडिओ आहे ना, तो मला टाकायचा आहे खरं डान्सचा, पण मला वेळ नाही मिळत आहे. सो मी लवकरच टाकेन, हाही पोस्ट करेन. थोड्या वेळ रूममध्ये गप्पा गोष्टी झाल्यावर आम्ही खाली उतरलो. किती सुंदर मेमरीज आहेत ना या. आपण ज्यांना वर्षानुवर्ष भेटत नाही अशी लोकही भेटतात. आणि आपले लव्ह वन्स जे फोनवर फक्त बोलतो तेही आपल्याला प्रत्यक्षात भेटतात. आपल्या बिझी शेड्यूलमध्ये आपण बघा ना, नेहमीसारखं भेटणं विसरून गेलो आहे. जसं पहिलं भेटायचो, डायरेक्ट घरी जायचो. सो लग्नाच्या निमित्ताने ॲटलिस्ट ते तरी होतं आहे. चला, सगळा सोहळा खूप छान पार पडला आणि घरी जायची वेळ आली. सो मी म्हटलं बाबा रूमची एकदा टूअर द्यावी की कुठे थांबलेलो आणि ही मेमरी कॅप्चर करावी. हे आमचं हॉटेल होतं, रॉयल पॅलेस. खूप छान हॉटेल आहे गाईज. नक्की तुम्ही तिथे जाऊन राहू शकता. आता आम्ही एअरपोर्टवर आलो आहे. बघा, मी म्हणत होते ना एकदम क्यूटचं फ्लाईट आहे आणि एकदम छोटंसं एअरपोर्ट आहे. सो निघालो. गप्पा गोष्टी, मला शूट करायला आवडतं तर सगळं शूट करत होते. कारण या मेमरीज आहेत. जसं आता बघा मी व्हिडिओ टाकते तर किती छान वाटतंय बघायला. तुम्हालाही आवडत असेल की प्लेन, एअरपोर्ट, लग्न आणि ही अशी मी. आणि प्लेनच्या दिशेने चालत निघालो. बघा ना किती क्यूट आहे फ्लाईट. झालं, एकदाचं बोर्ड केलं फ्लाईट. आणि ठीक आहे, भीती आहे, बट आय होप हा पोचवेल मुंबईला प्रॉपरली आम्हाला. आणि खरंच देवच कृपेने आलो, आम्ही लँड झालो मुंबईमध्ये. अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपवते. खूप साऱ्या मेमरीज, खूप साऱ्या आठवणी घेऊन मुंबईमध्ये पुन्हा रेग्युलर लाईफ चालू होईल उद्यापासनं. सो येस, बाय बाय. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.